वक्फ सुधारणा विधेयकाला काल म्हणण्यापेक्षा मध्यरात्री लोकसभेमध्ये मंजुरी मिळालेली आहे। लोकसभेमध्ये एकूण 520 जणांनी वोटिंग केलं आणि त्यात 288 मतं ही विधेयक सुधारणा करावी याच्या बाजूनी पडली, तर 232 मतं ही सुधारणा करू नये अशी पडली। म्हणजे विरोधातली मतं ही 232 होती आणि बाजूनी 288 होती। 520 जणांनी मतदान केलं। त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे। वक्फ सुधारणा विधेयक काय आहे त्याच्या संदर्भातला, वक्फ बोर्ड काय आहे त्या संदर्भातला, मुस्लिम समाजातल्या अनेक धुरीणांनी या विधेयक सुधारणेला दिलखुलासपणे पाठिंबा दिलेला आहे। मुस्लिम बांधवांनी भगिनींनी तर पाठिंबा अक्षरशः रस्त्यावरती उतरून त्याचं स्वागत केलेलं आहेच, पण मुस्लिम सुधारकांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। त्यातली काही क्लिपिंग्स, काही व्हिडिओ मी देखील तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑफिशियल अजय निकते हे आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा, सबस्क्राईब नक्की करा। माझे व्ह्यूवर्स वाढत आहेत, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगतोय, सबस्क्रिप्शन मिळालं पाहिजे, त्यामुळे सबस्क्रिप्शन नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगतो शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय आपण काही महिन्यांपूर्वी वक्फ बोर्ड याच्यावरती त्या सुधारणावरती, त्या बिलावरती एक व्हिडिओ केला होता। त्यानंतर आज आपण परत एकदा भेटतोय त्याच विषयावरती। तर मुळातच वक्फ बोर्ड काय आहे ते समजून घेऊया। वक्फ हा शब्द कुठून आला ते समजून घेऊया। हा शब्द मुळातच अरबी शब्द आहे। वक्फ म्हणजे काय, तर अल्लाच्या नावाने पवित्र संपत्तीचं दान केलं जातं त्याला वक्फ असं म्हणतात। देशामध्ये दिल्लीला सल्तनत काळामध्ये वक्फ अस्तित्वात आलेला आहे। 1890 मध्ये धर्मदाय मालमत्ता कायद्याअंतर्गत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली। 1890 मध्ये, लक्षात घ्या मित्रांनो। नंतर 1913 मध्ये मुस्लिम वक्फ वैधता कायदा अस्तित्वात आला। 1995 मध्ये वक्फ न्यायाधिकरण आणि वक्फ बोर्डाची स्थापना झाली। 1995 मध्ये वक्फ परिषद आणि वक्फ बोर्ड अस्तित्वात आला। लक्षात घ्या, 95 मध्ये वक्फ न्यायाधिकरण आणि वक्फ बोर्ड स्थापन झालं आणि लगेचच वक्फ परिषद आणि वक्फ बोर्ड देखील अस्तित्वात आला। हा अस्तित्वात आल्यानंतर 1954 साली नेहरूंच्या राजवटीमध्ये हे निर्माण झालं वक्फ बोर्ड। त्यानंतर याच्यामध्ये सुधारणा देखील करण्यात आल्या। त्या कशा कशा केल्या गेल्या तर त्या 1964 मध्ये काँग्रेसच्या राजवटीतच केली गेली। 1969 मध्ये देखील सुधारणा केली गेली, 1984 मध्ये देखील केली गेली आणि 2013 मध्ये तर मोठ्या प्रमाणावरती सुधारणा केली गेली। आणि हे 1964, 1969, 1984 या तिन्ही सुधारणा देखील त्याच्यामधली जी घटना दुरुस्ती होती, त्या वक्फ कायद्यासंदर्भातली जी घटना दुरुस्ती होती ती देखील वेळोवेळी या वक्फ बोर्डाला बळकटी देण्यासारखीच करण्यात आली आणि ती त्या वेळेला काँग्रेसच्या राजकारण्यांनी, काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी केली होती। आणि 2013 मध्ये जी महत्वाची सुधारणा करण्यात आली ती काय होती ते आपण पहिले बघूया आणि मग मी तुमच्याशी पुढे बोलतो। ती जी महत्वाची दुरुस्ती करण्यात आली ती एखाद्या जमिनीवर, बांधकामावर, दुकानावर, मंदिरांमध्ये, चर्च असेल तर चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये, हॉस्पिटलमध्ये, शाळांमध्ये, अनाथाश्रमामध्ये, थोडक्यात काय तर कुठल्याही बांधकामावरती आणि बांधकामा व्यतिरिक्त असणाऱ्या जमिनीवरती जर वक्फ बोर्डाने अधिकार सांगितला, हक्क सांगितला तर कुठलीही शहानिशा न करता ती जमीन, ते बांधकाम, ती इमारत वक्फ बोर्डाच्या नावाने केली जात होती, वक्फ बोर्डाच्या ताब्यात जात होती। त्याला कुठेही अपील नव्हतं, त्याला कुठेही तुम्ही चॅलेंज करू शकत नव्हता। अशी ही सुधारणा 2013 मध्ये करण्यात आली। आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, 2014 साली काँग्रेस सरकारने 2014 सालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 125 मालमत्ता वक्फ बोर्डाला दिल्या आणि या मालमत्ता वक्फ बोर्डाच्या घशात घातल्या। हे मी म्हणत नाहीये, हे मुस्लिम समाजाचे समाज सुधारकच म्हणतायत। हे तुम्हाला नंतर आता जे व्हिडिओ येतील मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात देखील येईल। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काल जे मतदान झालं, काल म्हणजे आज मध्यरात्री जे मतदान झालं लोकसभेमध्ये, ते 520 जणांनी मतदान केलं। 588 पैकी
त्या 520 जणांपैकी 288 मतं ही या वक्फ बोर्ड सुधारणेच्या बाजूनी पडली, बिलाच्या बाजूनी पडली, सुधारणा व्हावी म्हणून पडली. तर 232 जणांनी विरोधात मतदान केलं. आणि आता राज्यसभेमध्ये त्याच्यावरती चर्चा चालू आहे. आपण हा व्हिडिओ बनवत असेपर्यंत तिकडे देखील ते मंजूर होण्याचे शक्यता, चान्सेस जास्त आहेत. होईलच ते मंजूर, आपल्याला कळेलच ते रात्रीपर्यंत ते चित्र देखील स्पष्ट होणार आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, वक्फ सुधारणा ज्या आहेत त्या नक्की काय आहेत, या विधेयकामध्ये नेमकं काय मांडलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग ही पोटदुखी नक्की कुठे सुरू झाली आहे, का सुरू झाली आहे हे तुमच्या लक्षात येईल. तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने लागणार नाहीत असं स्पष्ट सरकारने केल्यानंतरही त्याच्यावरती गोंधळ घातला जाते. याच्या विरोधात जे पक्ष आहेत किंवा ज्या मुस्लिम बांधव आहेत किंवा ज्या मुस्लिम संघटना आहेत त्यांच्याकडनं सर्व आयुक्तांचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्याकडे राहणार आहेत. वाद मिटेपर्यंत त्या जमिनीचा ताबा हा सरकारकडे राहणार आहे. वादग्रस्त जमिनीचा फैसला जिल्हाधिकाऱ्यापेक्षा वरचा अधिकारी करेल असं स्पष्ट या विधेयकाच्या सुधारणेमध्ये म्हटलेलं आहे. वक्फ लवादामध्ये 3 सदस्य राहतील. लवादावरती जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष असतील. सहसचिव दर्जाचा अधिकारी हा लवादाचा सदस्य असणार आहे. मुस्लिम कायद्यांचा जाणकार हा लवादाचा सदस्य असणार आहे. मुस्लिम सदस्यांपैकी 2 सदस्य या महिला असतील, ज्या आधी नव्हत्या. आणि ही पोटदुखी या अशा काही कारणांमुळे, अशा या सुधारणांमुळे आता चालू झालेली आहे. परिषदेमध्ये वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मुस्लिम कायद्याचे जे जाणकार असतील तेच असणार आहेत. अर्थातच ते मुस्लिम असतील. परिषदेमध्ये मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींना स्थान द्यावंच लागणार आहे आणि ते प्रतिनिधी देखील मुस्लिमच असतील. सध्या सुन्नी आणि शिया या 2 समाजाचंच वक्फ बोर्ड आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मुस्लिम समाजामध्ये देखील अनेक जाती, पोटजाती आहेत. त्यांच्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात, जशी इकडे हिंदूंमध्ये देखील ज्या अनेक जाती जमातींमध्ये कुरापती, भांडणं, वादविवाद चालू असतात तसं तिथे देखील आहे. ते तुमच्यासमोर आणलं जात नाही, एवढाच फक्त त्यातला फरक आहे. तर सध्या सुन्नी आणि शिया समाजाचंच वक्फ बोर्ड आहे. पण याच्या पुढे या नवीन सुधारणानुसार आगाखानी आणि बोहरांसाठी देखील वक्फ बोर्ड निर्माण होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वक्फचं ऑडिट कॅग किंवा तत्सम अधिकारी करणार आहेत. या आणि अशा काही महत्वाच्या सुधारणा सुचवल्यामुळे, या वक्फ सुधारणा विधेयकामध्ये आणल्यामुळे ही पोटदुखी सुरू झालेली आहे. पोटदुखी सुरू होण्याची कारणं काय आहेत, वक्फ बोर्डाकडे आतापर्यंत काय काय होतं याच्याकडे तुम्ही नजर टाका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही पोटदुखी नक्की कुठनं सुरू झालेली आहे. वक्फ बोर्डाला ज्या जमिनी दान केल्या जात होत्या त्या कशासाठी केल्या जातात, त्यांची अपेक्षा काय असते. जो दान करतो त्याला आपण सत्पात्री दानच म्हणायला पाहिजे एका अर्थाने. तर ते दान का केलं जातं, तर तिथे हॉस्पिटल्स निर्माण होतील, शाळा निर्माण होतील, कॉलेजेस निर्माण होतील, अनाथाश्रम निर्माण होतील. ज्या मुस्लिम विधवा महिला आहेत त्यांना काही त्याच्यामधनं आर्थिक मदत केली जाईल, आर्थिक सहाय्य केलं जाईल. जे गरीब मुसलमान आहेत त्यांना राहण्यासाठी घर दिलं जाईल, त्यांना निवासस्थान निर्माण केलं जाईल. या आणि अशा चांगल्या गोष्टींसाठी वक्फ बोर्डाला या जमिनी आणि या मालमत्ता दान केल्या गेल्या. त्याला मी मगाशी म्हटलंय त्याप्रमाणे हे सत्पात्री दान होतं. पण ते सत्पात्री गेलंय का, तर ते गेलेलं नाहीये. हे तुम्हाला मी आता पुढे सांगणार आहे, त्याच्यावरनं लक्षात येणार आहे. आजपर्यंत, आजच्या घडीपर्यंत, आणि हे परत मी सांगतोय, हे मी म्हणत नाही, जे सुधारणावादी मुस्लिम आहेत, ज्या संघटना आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांनीच ही सगळी माहिती मला दिली. मी कालपासून 2 जणांशी आणि आज दुपारी एकाशी, अशा 3 जणांशी मुस्लिम समाजातले जे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत म्हणा किंवा जे पदाधिकारी आहेत या सर्व याच्यावरती, त्यांच्याशी मी बोललो. त्यांनी मला ही माहिती दिली. आजपर्यंत कुठलंही कॉलेज झालेलं नाहीये, कुठलीही शाळा बांधली गेलेली नाहीये, हॉस्पिटल्स झालेली नाहीयेत, कोणालाही मदत केली गेली असेल तर असं नाव घेण्यासारख्या कुठल्याही गोष्टी नाहीयेत. जेव्हा तत्कालीन मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी त्यांना एक टॅक्सची नोटीस बजावली होती, त्यामुळे त्या बऱ्याच प्रमाणावरती ती गोष्ट घातली होती. ती अशी की आजपर्यंत वक्फ बोर्डाने केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला त्या राज्यातल्या एकाही फुटक्या कवडीचा टॅक्स भरलेला नाही. मात्र वक्फ बोर्ड केंद्रामध्ये काम करणारं आणि राज्य सरकारचं त्या राज्यांमधलं त्या राज्य सरकारांकडनं आणि केंद्र सरकारकडनं ज्या सबसिडी मिळतात त्या सगळ्या सबसिडी उचलतं, त्या सगळ्या सबसिडींचा फायदा घेतं. इन्फ्रास्ट्रक्चर जे मिळतं राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं त्याचा फायदा घेतं. लक्षात घ्या तुम्ही, लाईट, पाणी, सर्व सुखसोयी द्या,
सर्व सबसिडी, सर्व प्रकारचा निधी हा आजपर्यंत केंद्रातला आणि राज्यातला वक्फ बोर्डांनी त्या ठिकाणच्या त्या केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं मिळवलेला आहे. मात्र मी जे मगाशी म्हणालोय तुम्हाला तसं कुठल्याही प्रकारचं याचा फायदा गरीब मुस्लिम बांधवांना आजपर्यंत झालेला नाहीये. आणि हे माझं म्हणणं नाहीये, जे मी तुम्हाला मगाशी म्हणतोय त्याप्रमाणे त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आणि आता या ज्या सुधारणा आल्या आहेत त्याच्यामध्ये हे सगळं बंद होणार आहे. आणि म्हणून काही म्हणजे ज्याला म्हणता येईल राजकारण्यांच्या तर बोलायलाच पाहिजे, खरं तर राजकारण्यांच्याच बोलायला पाहिजे. राजकारण्यांच्या बुडाला आग लागलेली आहे. याचं कारण असं आहे, तो मला सांगत होता की आमच्या वक्फ बोर्डावरती जे जे काही मंडळी आहेत विविध राज्यातली आणि केंद्रातली देखील, त्यांनी अक्षरशः जमिनी लाटलेल्या आहेत. अनेक जमिनींवरती मोठमोठे इमारती बांधलेल्या आहेत, मॉल्स बांधलेले आहेत. पण यातल्या एकालाही गरीब मुस्लिम बांधवाला मदत होईल असं कुठलीही शाळा, कॉलेज, रुग्णालय असं काही बांधावंसं वाटलं नाही. वसतिगृह काही बांधावंसं वाटलं नाही. तो मला म्हणत होता की एवढी प्रचंड संपत्ती असताना मग मुस्लिम समाज गरीब का राहिलेला आहे. याचं उत्तर जे विरोध करत आहेत त्यांच्याकडे आहे का? धर्माच्या आड येऊन याला विरोध जो चाललेला आहे त्या विरोधाला आमचा पूर्णपणे कट्टर विरोध आहे असं यांनी मला सांगितलं. आणि ते मी तुम्हाला जे सांगतोय ते जे मुस्लिम सुधारक जे आहेत त्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, ते देखील तुम्ही बघा. विविध चॅनल्सवरती ज्या कालपासून चर्चा चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्या चर्चा चालू असताना त्यांनी जी त्यांची मतं मांडलेली आहेत ते तुम्ही ऐकलं तर अक्षरशः तुम्हाला सांगतो की तुम्हाला वाटेल की मुस्लिम समाजामध्ये देखील जे सुधारक आहेत त्यांना जाणून बुजून पुढे येऊन दिलं जात नव्हतं. त्यांचं म्हणणं कोणी ऐकत नव्हतं. आणि आतापर्यंत जे सरकार होती 2014 नंतर हे सगळं सुधारणाला आणि वक्फ बोर्डाचा सुधारणा व्हावी म्हणून हे जी सगळी ज्याला म्हणता येईल की जे पावलं उचलली आहेत त्यामुळे हे आज विधेयक मांडलं गेलेलं आहे. आणि लोकसभेमध्ये जे काल मंजूर झालेले आणि आता राज्यसभेमध्ये देखील मंजूर होईल. त्यांनी जे मला सांगितलं की वक्फ बोर्डावरती जबरदस्ती करून अनेक जणांनी कब्जा मिळवलेला आहे. अक्षरशः त्या ज्या जमिनी होत्या त्या त्यांनी त्यांच्या घशात घातलेल्या आहेत. गरीब आणि पसमंदा मुस्लिम बांधव ज्याला म्हटलं जातं त्या बांधवांसाठी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही, हे जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आतापर्यंत वक्फ बोर्डाकडे 16,716 इतक्या चल संपत्ती आहेत. 8,72,238 अचल संपत्ती आहे. 9,40,000 एकरची जागा वक्फ बोर्डाकडे आहे. 1,20,000 कोटी एवढी त्याची सरकारी किंमत होते किंवा सरकारी व्हॅल्युएशन नुसार त्याची किंमत आहे 1,20,000 कोटी रुपये. या जर का सर्व प्रॉपर्टीज व्यवस्थितपणे त्यांचा उपयोग केला गेला असता, त्या व्यवस्थितपणे राखल्या गेल्या असत्या, त्यांचा व्यवस्थितपणे त्यांना वेगवेगळ्या माध्यमांमधनं त्यांचे जर का ज्याला म्हणता येईल की ते वेगवेगळ्या माध्यमांमधनं त्या वापरल्या गेल्या असत्या, तर सच्चर समितीने जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सर्व प्रॉपर्टीजमुळे, या सर्व मालमत्तांमुळे वक्फ बोर्डाला 12,000 करोड रुपयांचं वार्षिक उत्पन्न मिळालं असतं, हे सच्चर समितीने सांगितलेलं आहे. आणि हे सच्चर समितीने सांगितलंय त्याला देखील आता 7-8 वर्ष झालेली आहेत. म्हणजे विचार करा मित्रांनो, आज 2024 मध्ये वक्फ बोर्डावरती जी मंडळी आहेत राज्यामधली आणि केंद्रामधली, विविध राज्यांमधली आणि केंद्रामधली, त्यांनी जर का या जमिनींचा, या त्यांच्या प्रॉपर्टीजचा, त्यांच्याकडे असणाऱ्या मालमत्तांचा व्यवस्थित उपयोग केला असता, दुरुपयोग केला नसता, लाटल्या नसत्या, त्याच्यावरती जमिनी घशात घातल्या नसत्या, त्याच्यावरती विविध मॉल्स आणखी विविध गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी बांधल्या नसत्या, तर मुस्लिम बांधवांना या वक्फ बोर्डाकडे असणाऱ्या मालमत्तांचा किती फायदा झाला असता हे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सुजाण मुस्लिम बांधवांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचे जे सुधारक आहेत, त्यांची जी मंडळी आहेत, त्यांची जे या विधेयकाचे जे समर्थक आहेत ते काय म्हणतात ते देखील त्यांनी नीट लक्षात घेऊन ते नीट त्यांनी ऐकलं पाहिजे. ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, ते तुम्ही एकदा बघून घ्या, ऐका. राजकुमार भाटी जी, एक बहुत सिंपल सी बात है
कि अगर मुसलमानों की तरफ से बनाया गया बोर्ड मुसलमानों की बेहतरी के लिए था तो मुसलमानों की हालात ऐसे क्यों बने हुए हैं? वक्फ जिसके पास इतनी ज़मीनें हैं, उससे न जाने आपके पास कितनी कमाई हो सकती थी, वो कमाई यतीमों, बच्चों, मजलूमों के पास क्यों नहीं जा पाई? क्यों मुतवल्ली से लेकर वाकिफ से लेकर जितने भी वहाँ पर बैठे हुए हैं कुर्सियों पर, वो तो अपना खाता भरते चले गए और मुसलमान बेचारा जहाँ पर है वहाँ पर रह गया। ये सारे मुसलमानों की बात नहीं है। बाकायदा मुफ्ती ज़ियाई साहब यहाँ पर बैठे हुए हैं, आप उनको तो ये नहीं कहेंगे कि ये मुसलमान नहीं है, वो बाकायदा 5 वक्ता नमाजी हैं और मुझे तो लगता है चाश्त की भी नमाज पढ़ते होंगे और उसके आगे जो बचती नमाजें हैं वो भी पढ़ते होंगे। मुफ्ती साहब ये बताइए कि जो बोर्ड में बैठे हुए लोग हैं, क्या उन्होंने ईमानदारी से काम किया है? मुझे सच बताइएगा। रूबिका जी, मैं पूरे देश के सामने आपके चैनल के माध्यम से कहना चाहता हूं कि गरीबों का माल हड़पा गया, गरीबों के ऊपर में उनके साथ जुल्म और ज्यादती की गई। उन सत्ताधारी के लोगों ने, उन कुर्सी पर बैठे लोगों ने, सीईओज ने, वकफ के जिम्मेदारों ने, वकफ के मिनिस्टर्स ने, महाराष्ट्र से लेकर गुजरात तक, गुजरात से लेकर के उत्तर प्रदेश तक और दूसरे तमाम रियासतों में, तेलंगाना के में तकरीबन 1200 एकड़ से ज्यादा जमीनें जो मुसलमानों के वक्फ की थी वो सारी की सारी बेच दी गई। शमशाबाद एयरपोर्ट हो, दरगाहों की जमीनें हो, उन सब जगहों पर आज वहां पर बड़े बड़े शादी हॉल बना करके सत्ताधारी के लोग अपने इस्तेमाल के लिए इस्तेमाल करते हैं। बेचने वाला कौन? बेचने वाले वो वकफ के जिम्मेदारान थे, जो प्रॉपर्टी पर काबिज थे, जिनके पास ताकत थी, जिनके पास सत्ता था, जिम्मेदार कौन थे? यकीनन वो ट्रस्टियान, वो औकाफ के अंदर में बैठे हुए लोग और सरकार में बैठे कौन से धर्म से ताल्लुक रखने वाले थे मुफ्ती साहब? नहीं, उसमें धर्म की बात नहीं थी, उसमें धर्म के दोनों धर्म के मानने वाले लोग थे। क्योंकि मैं जानता हूं कि विलासराव देशमुख ने महाराष्ट्र में हजारों एकड़ जमीनें बेच दी, उसके रिकॉर्ड हमारे पास मौजूद हैं। हमने तो वकफ को तमाम शवाहिदात दिए, तकरीबन 60 से ज्यादा लोगों के। पर विलासराव देशमुख के पास में अख्तियार नहीं था ना मुफ्ती साहब? उस वक्त सीएम थे ना, जिनको जिम्मेदार सीएम थे, सीएम के नाक के नीचे सब हो रहा था, ये आप कह सकते हैं। उनका नाम लेकिन जिनके सिग्नेचर बनते हैं, जो कुर्सियों पर बैठे हुए थे, मैं इसीलिए आपसे ये सवाल पूछ रही हूँ क्योंकि ये क्लैरिफाई हो जाना चाहिए कि क्योंकि वक्फ में मुसलमान थे तो कौम का ही आदमी था ना, जिसने कौम को दरकिनार करते हुए जमीनों को बेच दिया और अल्लाह के राह में दी गई उस प्रॉपर्टी का नाजायज इस्तेमाल किया है कि बिल्कुल, नहीं? बिल्कुल रूबिका जी, बिल्कुल सही कहा आपने। अल्लाह की बारगाह में दी हुई उन जमीनों का बेजा इस्तेमाल करके अपने जाती मफाद के लिए अपने बैंक अकाउंटों को भरा और साथ ही साथ बिल्डरों को जमीनें कौड़ी के भाव में एनओसीज देकर के उस पर बिल्डिंगें बनवा करके अपने घर बनवा लिए लोगों ने। लेकिन गरीबों को वो हक नहीं मिल पाया, जो गरीबों का हक था, उन बेवाओं का हक था, उन यतीमों का हक था, उनको नहीं दिया गया, उनके साथ जुल्म और ज्यादती हुई। हम तो आम मतुन नास मुसलमान की बात हम तक पहुंचा रहे हैं कि आम मुसलमान ये कहता है कि अगर हम तक वो बात पहुंचेगी, हमारे फायदा होगा, तो यकीनन ये कानून अच्छा है जिसके अंदर में आम मुसलमानों का भला हो जाए, गरीब मुसलमानों का भला हो जाए। और सत्ताधारियों के लोगों को उस कोर्ट में जाना चाहिए, सीबीआई इंक्वायरी उनके ऊपर होनी चाहिए जिन लोगों ने इस तरीके के कार्य किए हैं और मुसलमानों के गरीबों का माल हड़प किया है, उनके ऊपर में पूरी कार्रवाई होनी चाहिए। देश के सामने रखना चाहता हूं। नहीं, आप रखिएगा, क्योंकि मुझे सेतु ने कहा था कि आपने ये कहा है कि आपको वक्त नहीं मिल पा रहा है। मैं फैज खान भाई से पूछना चाहती हूँ। फैज खान भाई, आपके सारे हक छिन जाएंगे, अब आपका धर्म जो है वो नापाक हो जाएगा क्योंकि अब बाहर गैर मुसलमान आ जाएंगे बोर्ड में। अब ये जो भू माफिया है, ये इल्जाम लगाया गया है, सब कुछ बहुत गलत है, मुसलमानों के साथ बहुत गलत हो रहा है, आप क्या कहेंगे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, रब्बिश रहली सदरी व यस्सिरली अमरी वहलुल उक़दतन मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। भारत माता की जय, वंदे मातरम। दीदी, मैं आपको बताऊं कि इस्लाम में एक गम का त्यौहार होता है मुहर्रम। उस समय बहुत सारे भाई काले कपड़े भी पहनते हैं, लेकिन मैंने आज इमरान प्रतापगढ़ी को भी देखा और ये यहां 2 लोगों को और देखा जिनकी नियत क्या है समझिए। हदीस कहता है कि अमल का दारोमदार नियत पर है, आपकी पाक नियत है, लेकिन इन लोगों की क्या नियत है मैं आपको बताता हूं। कुछ लोग तो बस अपना ही दुखड़ा सुनाते हैं, ईद हो या दिवाली, मुहर्रम मनाते हैं, पर दुनिया तो उसी की रागनी पे झूमती है जो जलती चिता पर बैठकर वीणा बजाते हैं। और आज जलती चिता पर बैठकर वीणा बजाई किरण रिजिजू जी ने, जिन्होंने कहा बौद्ध होने के कारण मुझे रोका जाता है कि तुम मुसलमानों के हक में क्यों फैसला लोगे, लेकिन उन्होंने स्पष्ट कर दिया कि मैं अपने मुस्लिम भाइयों का अधिकार उनको दिलवा कर रहूंगा, बहनों का अधिकार दिलवा कर रहूंगा। और आदरणीय अमित शाह जी, सैल्यूट है बॉस, सैल्यूट है, दिल से कह रहा हूं दीदी,
क्या अकॉर्डिंग टू इस्लाम बात कही है, क्या अकॉर्डिंग टू संविधान बात कही है? अकॉर्डिंग टू इस्लाम देखिए, वक्फ में कोई भी गैर मुस्लिम नहीं आ सकता। क्यों? एक मिनट, रिजवान मेरा नाम है। नाविका जी, अल्लामा इकबाल साहब ने जो लाइन लिखी थी कि चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, मुस्लिम है हम, वतन है सारा जहां हमारा। तो जो आप कह रही हैं ये भी मुसलमान का, ये भी वक्फ का, हम मुसलमान ये मानते हैं, या यूं कहूं ये मुसलमान ये मानते हैं पूरी दुनिया इनकी है, पूरी दुनिया वक्फ की है, अल्लाह की अमानत है। आप तो डिस्टर्ब कर रही हैं इनको। अभी जितना भी गैर मुस्लिम है उसने वो जो पूरी दुनिया को मुसलमान अपना घर और मस्जिद मानते हैं कि कहीं भी नमाज पढ़ सकते हैं, हम इसीलिए कहीं भी नमाज पढ़ सकते हैं क्योंकि हम पूरी दुनिया को मस्जिद मानते हैं। समझिए, आप साइकोलॉजी समझिए, पहले साइकोलॉजी समझिए, डिबेट उसके बाद मजा आएगा। तो ये तो जितना भी आपका है ये क्यामत से पहले इनका होना है ना, तो आप कब तक लड़ती रहेंगी? क्यामत में पूरी दुनिया मुसलमान होगी, पूरी दुनिया वक्फ होगी। ये है रिलीजियस जो इनको सिखाया जाता है मदरसों में, और इनकी मानसिकता, बिल्कुल परफेक्ट वर्ड करके बता रहा हूं, इनकी मानसिकता पहली चीज। दूसरी चीज, मेरा मूट पॉइंट ये है, भले कोई माने या ना माने, यू कैन लाफ मी ऑफ, एक बार जब देश मजहब के नाम पर बढ़ गया तो मजहब के नाम पर इस देश में तुम्हें जमीन नहीं मिल सकती। जो पाकिस्तान 25% बटा, वहां पर जो हिंदुओं के लिए कॉमन प्लेस था, कॉमन ग्राउंड, वो हम दे के यहां आ गए। तो जब भारत मजहब के नाम पर बढ़ गया तो भारत का वक्फ ऑटोमेटिक खत्म हो जाना चाहिए था, और जो शरणार्थी वहां से भाग भाग के आए थे उन्हें यहां पर मुसलमानों की वक्फ की प्रॉपर्टी मिलनी चाहिए। ऐकलात ना मित्रांनो, लक्षात घ्या, अखिल भारतीय पसमंदा मुस्लिम महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मोहम्मद अन्सारी यांनी एक पत्रक काढून त्याला खुलं समर्थन दिलेलं आहे, आणि विविध चॅनल्सवरती देखील ते बोलले होते की माझा पूर्णपणे याला पाठिंबा आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या विधेयकातल्या करणाऱ्या सुधारणेमुळे मुस्लिम समाजाचं हित होणार असून याच्यामध्ये पारदर्शकता येईल, वक्फ बोर्डाच्या कामकाजामध्ये भ्रष्टाचार बंद होईल। आता एकदा हे विधेयक, जे सुधारणा सांगितलेलं विधेयक आहे, जे सुधारणा सुचवलेलं जे विधेयक आहे ते लोकसभेत मंजूर झाले, आज ते राज्यसभेत मंजूर होईल, मग ते राष्ट्रपतींकडे जाईल, त्यांची त्याच्यावरती अंतिम मोहर उठेल आणि मग ते लागू केलं जाईल। तुम्ही जे ऐकलं जातात ते त्यातले जे चीफ मुफ्ती AIIचे होते, जे मुफ्ती मंजूर जियाजी, त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील तुम्ही ऐकलं। जे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संयोजक आहेत फैज खान, ते कुठल्या प्रकारे त्यांची बाजू मांडत होते, किती पोटतिडकीनी बोलत होते ते देखील तुम्ही ऐकलेलं आहे। एक लक्षात घ्या मित्रांनो, मुस्लिम सुधारक याला पाठिंबा देत आहेत, त्याची कारणं देखील तशीच आहेत। आज अक्षरशः भोपाळमध्ये, अलीगडमध्ये, लखनौमध्ये, दिल्लीमध्ये, इथे महाराष्ट्रात देखील, खाली दक्षिणेमध्ये देखील विविध ठिकाणी मुस्लिम बांधव आणि भगिनी, ज्याच्यामध्ये अक्षरशः चिमुरडी मुलं देखील आहेत, शाळेमध्ये जाणारी, कॉलेजमध्ये जाणारी, ती देखील रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि त्यांनी देखील केंद्र सरकारला या विधेयकामध्ये सुधारणा होते याच्यासाठी पाठिंबा दिलेला आहे। हे निश्चितच कौतुकास्पद आहे, हे एक वेगळ्या प्रकारचे संकेत आहेत असं म्हणायला देखील हरकत नाहीये। याला विरोध करणारे जे आहेत मोहम्मद ओवेसी सारखे, ते का विरोध करतायत ते देखील तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे। इंडी घटक जो आहे, इंडी जी आघाडी जी आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ते विरोध करतायत, ते देखील तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे। पण अत्यंत धक्कादायक आणि केवळ राजकीय हेतूनी असं वागलं जात आहे की काय, असं बोलण्या इतपत शंका यावी, तो विरोध म्हणजे दुर्दैवाने, अत्यंत दुर्दैवी विरोध तो जो आहे तो उभाठा गटाचा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा आहे। वंदनीय शिवसेना प्रमुखांनी वक्फ बोर्डाच्या बाबतीत, त्यामध्ये असणाऱ्या गैरव्यवहाराबाबतीत, ज्याला म्हणता येईल की ज्यातल्या ज्या गैर गोष्टी करत होत्या त्या बाबतीत वेळोवेळी काय म्हटलं होतं हे उभाटा गटाचे नेते विसरून गेलेत की काय, अशी शंका येण्या इतपत आज आणि गेल्या काही दिवसांमधलं त्यांचं वागणं आहे। राजकीय गोष्टी आणि राजकारणातली गणितं बाजूला ठेवून याकडे उभाटा गटांनी बघणं आवश्यक होतं। हे केवळ माझं एकट्याचं मत नाहीये, तर मी आज उभाटा सेनेतल्या काही महत्वाच्या लोकांशी, काही म्हणण्यापेक्षा 2 महत्वाच्या लोकांशी बोललो। त्यांच्याशी बोलताना जे जाणवत होतं,
पक्षप्रमुखांनी किंवा पक्षाच्या धुरीणांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते त्यांच्या निष्ठा त्या पक्षाशी असल्यामुळे त्यांना समोर येऊन बोलावं लागणार आहे ते मला जाणवत होतं. पण त्यांच्या मनात काय आहे ते जाहीररित्या जरी देखील ते बोलले नाहीत तरी ते उभाटा सेनेच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे. वंदनीय बाळासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या या गोष्टी आहेत का, किमान बाकीच्या गोष्टी सोडून द्या कारण त्याच्यात राजकारण आहे. या वक्फ बोर्डातल्या ज्या सुधारणा आहेत त्याच्यापुरता तरी मर्यादित तो विचार केला गेला पाहिजे. राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन जर विरोध होत असेल तर तो विरोध का होतो हे मुस्लिम बांधवांनी समजून घेणं आवश्यक आहे. तो तसा ते समजून घेतील अशी आपण इथे अपेक्षा करूया. आजचा व्हिडिओ हा केवळ वक्फ बोर्डातल्या सुधारणांचं जे विधेयक होतं त्यात ज्या सुधारणा आल्या होत्या त्यापुरता मर्यादित होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स त्यामुळे तुम्हाला मिळत जातील. पुन्हा एकदा विनंती करतो, व्ह्यूवर्स वाढतायत, सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आवडणारे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना पाठवा, इतर ग्रुप्समध्ये शेअर करा. याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्या सुधारणा आहेत त्या तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवत असता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचे मला भरपूर मेसेज मिळतात. त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतच असतो. या व्हिडिओच्या बाबतीत देखील तुमच्या काही सजेशन्स असतील त्या कमेंट करा, मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.